सर्वांच्यासाठी नमस्कार. मी राजेंद्र खोराटे ज्ञान संस्कार अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय की आज आपण मराठी विषयातील घटकाला का प्रारंभ करणार आहोत की जो स्पर्धा परीक्षेचा पाया म्हटला जातो. कारण मराठी विषय अभ्यासत असताना ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज भासते तो म्हणजे पाया. आता पाया म्हटलं की त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट वर्णमालेचा अभ्यास पहिल्यांदा सगळ्यांना येणं गरजेचं आहे. कारण आपल्या तोंडावाटे बरेचसे ध्वनी बाहेर पडत असतात. मग या ध्वनीतून मग अक्षर कशी निर्माण होतात, त्याचबरोबर वाक्याची निर्मिती कशी होते, एखादा उतारा परिच्छेद कसा तयार होतो, याचा सगळा आढावा आपल्याला आज घ्यायचा आहे. कारण वर्णमाला म्हटले की या पूर्वीच्या वर्णमालेचा आणि आत्ताच्या वर्णमालेचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्र शासनानं त्याच्यामध्ये भरपूर बरेचसे बदल केलेले आहेत. आणि मग पूर्वीची पारंपरिक वर्णमाला होती ती 48 वर्णांची होती, पण आता 52 वर्णांची वर्णमाला आपल्या डोळ्यासमोर आहे, आपल्या अभ्यासक्रमामध्ये आलेली आहे. मग एखादा विद्यार्थी जुनं एखादं पुस्तक वापरत असेल आणि पर्यायानं त्याच्यामध्ये 48 वर्णमाला गृहीत धरून त्या पद्धतीचा अभ्यासक्रम त्याने अभ्यासलेला असेल तर आत्ताच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन प्रश्न विचारले जातात की पारंपरिक वर्णमाला आणि आधुनिक वर्णमाला. आता पारंपरिक म्हटलं की 48 तुमच्या तोंडातून फडदिशी येणार आहे, पण ज्या वेळेला आधुनिक वर्णमालेचा विचार करायचा गेला तर 52 वर्णमालेचा समावेश आपल्याकडे झालेला आहे. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की या व्याकरणाच्या नियमामध्ये 2009 साली बदल झाले, 2010 साली बदल झाले. मग या कशा पद्धतीचे बदल होत गेले, आपल्याला कुणी बदल केले, त्याचा समावेश कसा झाला, या सगळ्यांचा आढावा आपल्याला वर्णमालेमध्ये घ्यायचा आहे. आता वर्णमाला आपण अभ्यासत असताना पहिली गोष्ट प्रामुख्याने पाहतो की आपल्याला स्वर, व्यंजन, स्वरादी याचा अभ्यास आपण पाहतोच, पण स्वराचे प्रकार किती, व्यंजनाचे प्रकार किती, याच्या अगोदर आपल्याला वर्णमालेचा जो पाया आहे या पायाची माहिती आपल्याला आज घ्यायची आहे. आणि तो बेसिक नॉलेज ज्याला आपण म्हणतो, हे बेसिक नॉलेज आपल्याला जर माहिती नसेल तर आपल्याला या वर्णमालेचा सगळा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. कारण उच्चारातून आपल्याला ही वर्णमाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. कारण अ आणि आ हे स्वर कसे आले, याचा समावेश आपल्याला कसा झाला, यांचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे जेणेकरून वर्णमाला कशी आली, कशा पद्धतीची वर्णमाला आहे, कोणता वर्ण कोणत्या ठिकाणी जाऊन बसलेला आहे, कोणत्या वर्णमालेमध्ये असणारे जे स्वर आहेत आज लोप पावत चाललेले आहेत, कोणत्या वर्णमालेची सुरुवात या वर्णानं कधीच होत नाही, या सगळ्यांचा आढावा आज आपण वर्णमालेमध्ये घेणार आहोत. मग आता अशी वर्णमाला नेमकी काय आहे, तर चला जाऊया या वर्णमालेचा अभ्यास घेण्याकरता. आता ज्या वेळेला वर्ण म्हणजे काय, आपल्या तोंडावाटे विविध ध्वनी उमटत असतात. आता तोंडावाटे मी तुमच्याशी गप्पा मारायला लागलोय, मी तुमच्याशी बोलायला लागलोय, माझ्या तोंडातून हजारो शब्द प्रत्येक ध्वनी बाहेर पडत असतात. माणसं बोलत जातात, समाजात वावरत असतात, संवाद साधत असतात, त्यांच्या मुखातून बरेचसे ध्वनी बाहेर पडत असतात. आता हे मुखातून ध्वनी उमटत असतात आणि त्यामुळं अशा उमटणाऱ्या मूल ध्वनींना, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल वर्ण असा शब्द आला की तो गव्हाळ वर्णीय आहे, तो गोऱ्या वर्णाचा आहे. आता रंग असा सुद्धा अभिप्रेत आपल्याला पाहायला मिळतोच. म्हणजेच काय की वर्ण मूल ध्वनींना सुद्धा वर्ण म्हटलेला आहे आणि वर्णाला सुद्धा रंग म्हटलेला आहे. मग आता आपल्याला व्याकरणाचा अभ्यास करत असताना पहिली गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे कोणती, तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण म्हणतात. आता मूळ ध्वनी असा शब्दप्रयोग आलाय. मूल ध्वनी म्हणजे काय, मूळचे ध्वनी. आता मूळचे ध्वनी म्हणजे काय, आपल्या तोंडातून ध्वनी बाहेर पडतात, हे पडणारे ध्वनी. आता मी हा जो ध्वनी बाहेर पडला, हा ध्वनी बाहेर पडल्यानंतर गोपाळ हा ध्वनी बाहेर पडला. आता ज्या वेळेला गोपाळ, आता हे अक्षर जरी बाहेर पडत असली तर प्रत्येकाच्या ठिकाणी आपल्याला ध्वनी अंकीकृत केलेला आहे. मग वर्णाची व्याख्या तुम्हाला स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना, मग शिष्यवृत्तीला असो, नवोदयाला असो किंवा
8वीच्या NMMS साठी असो, या सगळ्यांना आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असा शब्द प्रयोग आलेला आहे. म्हणजे वर्णाची व्याख्या तुमच्या लक्षात आली. आता वर्णाची व्याख्या लक्षात आल्यानंतर आपल्याला मूलध्वनी म्हणजे काय हे तुमच्याला आता काही वेळेला एक कन्सेप्ट लक्षात घ्या. आपण बऱ्याच वेळेला व्याख्या पाठ करत असतो, पण त्या व्याख्येमध्ये एखादा शब्द जर नवखा आला तर त्याच्या मुळापर्यंत जायला मात्र विसरू नका. आपण काय करतोय, तिथं आहे म्हणून वाचतो, तिथं आहे म्हणून स्वीकारतो, तसं न स्वीकारता त्याचा अर्थ काय हे पण आपल्याला आलं पाहिजे. आता मी काय तुम्हाला म्हटलं, आपल्या मुखाद्वारे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. व्याख्या सांगितली तुम्हाला, मग तिथे एक शब्द आला मूलध्वनी. आता त्याचं क्लेरिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे. आता तोंडावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो तोंडावाटे निघणारे मूलध्वनी, आता मूलध्वनींना मूलध्वनी असा शब्द प्रयोग आलेला आहे. नंबर 2, ज्या ध्वनींचे विभाजन होत नाही. आता ध्वनी आपल्या तोंडातून बाहेर पडला तर त्याचं काय विभाजन होते का हो? नाही ना. त्याचबरोबर त्याचे तुकडे करता येतात का? नाही. म्हणजे विभाजन करता येत नाहीत किंवा तुकडे करता येत नाहीत, कारण अखंड ध्वनी बाहेर पडतो. आता मी ते एक शब्द दिलेला आहे गोपाळ. आता हा गोपाळ देत असताना माझ्या तोंडातून ग अधिक ओ अधिक प अधिक आ अधिक ळ अधिक गोपाळ हे 5 2 4 6 वर्ण बाहेर पडले. आता ज्या वेळेला हे सगळे 6 वर्ण बाहेर पडले, हे सगळे कसले आहेत? मूळचे ध्वनी आहेत, आणि म्हणून याला मूलध्वनी असा शब्द प्रयोग आलेला आहे. आता बऱ्याच वेळेला ध्वनी हे तोंडातून उच्चारले जातात, मात्र ते नाहीसे होतात, ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. आता ज्या वेळेला ध्वनी लिहून ठेवणं गरजेचं आहे, त्याला सांकेतिक खुणाने मार्किंग करून ठेवणं गरजेचं आहे. आता आपण बोलत जातो, पण बोलत गेल्यानंतर बोलणारा ध्वनी हवेमध्ये विरून जातो, तो नाहीसा होतो, नष्ट होतो. आपण ते रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवतो, त्यांना ही वर्ण म्हणतात. म्हणजे आपण तो ध्वनी रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवला तर त्याला सुद्धा वर्ण म्हणतात. आता वर्ण हे मूलध्वनी आहेत, वर्ण हे मूलध्वनी आहेत असा शब्द प्रयोग आलेला आहे. आता वर्ण हे मूलध्वनी आहेत. आता तुमच्या लक्षात आलं, वर्णाची व्याख्या सांगताना आपल्या मुखाद्वारे जे ध्वनी बाहेर पडतात अशा मूलध्वनींना वर्ण म्हणतात. आता वर्ण हे मूलध्वनी आहेत. वर्ण हे ध्वनी हे याचं विभाजन होत नाही किंवा त्याचे तुकडे सुद्धा करता येत नाहीत. काही वेळेला ते हवेमध्ये विरून जाऊ नयेत म्हणून रंगाने किंवा वर्णाने त्याला लिहून ठेवले जात असतात, आणि म्हणूनच आपण त्याला वर्ण असा शब्द प्रयोग आलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलं, माझ्या तोंडातून सतत ध्वनी बाहेर पडतात, या ध्वनींना काही चिन्ह दिली जातात. आता त्यावेळेला त्याला आपण वर्ण असा शब्द प्रयोग वापरलेला आहे. म्हणजे आपल्या मुखाद्वारे जे ध्वनी बाहेर पडतात अशा मूळच्या ध्वनींना वर्ण असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता वर्ण तुमच्या लक्षात आलं. आता ज्या वेळेला स्वन, मूलध्वनींना स्वन म्हणतात. व्याकरणाचा अभ्यास करणाऱ्या साऱ्या विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या की व्याकरणामध्ये तुम्हाला चकवा देणारे सगळे प्रश्न असतात. का तर तुम्हाला इथं काय शब्द दिलाय? स्वन. मूलध्वनींना स्वन म्हणतात. आता मूलध्वनींना वर्ण म्हणतात, मूलध्वनींना स्वन सुद्धा म्हणतात. म्हणजे स्वन हा शब्द तुम्हाला माहिती असावा म्हणून एक मुद्दा तुमच्या समोर सांगितलेला आहे. आता मूलध्वनींची वैशिष्ट्ये, मगाशी तुम्ही काय म्हटलात की त्याचे तुकडे करता येत नाहीत, ध्वनींचे विभाजन करता येत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सांकेतिक खुणाने ते लिहून ठेवावे लागतात. खुणा प्रत्येक वेळेला आपण एखादा अक्षर लिहितो, ती खूण आहे, ते चिन्ह आहे. म्हणजेच सांकेतिक खुणाने ते लिहून ठेवतो. स्वर व्यंजन असे वर्णांचे प्रकार सुद्धा पडतात. आता स्वर आहे, व्यंजन आहे, स्वरादी आहे. तसे वर्णमालेचे ज्या वेळेला
मूलध्वनींचे सुद्धा प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आता मूलवर्ण म्हणजे काय? एक बाह्य रूप, शब्दाचं प्रथम लक्षात येणारं बाह्य रूप. आपण प्रथम दर्शनी एखादा माणूस समोरून पाहतो, त्याचं ते बाह्य रूप असतं. आता अंतर्मन आणि बाह्यमन अशी आपल्याला रचना पाहायला मिळालेली असते. म्हणजेच बाह्य रूप आपण जे आहोत ते बाह्य रूप. म्हणून या मूलवर्णांना शब्दांचे प्रथम लक्षात येणारं बाह्य रूप आहे. आता हे बाह्य रूप कसं आहे याचा आपण पुढे जाऊया. आता तुम्ही म्हणाला तर अक्षरांची निर्मिती कशी झाली? पहिल्यांदा ध्वनी पाहिले, या ध्वनींना मूलध्वनी म्हणतात, या मूलध्वनींना वर्ण म्हणतात, या मूलध्वनींना स्वन म्हणतात. या ध्वनींचे विभाजन करता येत नाही, त्याचे तुकडे करता येत नाहीत. हे ध्वनी रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवले जातात, त्याला सांकेतिक खुणा आहेत. या मूलवर्णांना त्याचं एक बाह्य रूप म्हणजेच काय? अक्षर. आता हे जे अक्षर आहे हे मूलध्वनींना त्याचं एक बाह्य रूप आहे. आता बाह्य रूप कसं? मूलध्वनी लिहून ठेवल्यामुळे ते ध्वनी नाश पावत नाहीत. आता मूलध्वनी लिहून ठेवले की ते नाश पावत नाहीत, नष्ट होत नाहीत, लोप पावत नाहीत, निघून जात नाहीत. कारण आपण काय केलं? त्याला बांधून ठेवलं. कशानं? सांकेतिक खुणांनी. ते कायम राहतात, त्यांना अक्षर म्हणतात. आता अक्षर काही वेळेला अक्षर अक्षर नाश न पावणारे. अक्षर कशाला? नाश न पावणार. अक्षर, क्षर म्हणजे नाश पावणे, अक्षर नाश न पावणे. बऱ्याच वेळेला तू नवरा मी नवरी म्हणजे श्रीकृष्ण नवरा मी नवरी आणि शिशुपाल नवरा मी नवरी. जर श्रीकृष्ण नवरा होत असेल तर मी त्याची पत्नी व्हायला तयार आहे, आणि जर शिशुपाल नवरा असेल तर मी मात्र वरमाला घालायला तयार नाही. नवरी म्हणजे वरमाला घालायला तयार नाही. इथं एखादं अक्षर फोडल्यानंतर अक्षर नाश न पावणारे, क्षर म्हणजे नाश पावणारे, अक्षर नाश न पावणारे. म्हणजे ज्या वेळेला हे मूलध्वनी नाश पावू नयेत म्हणून ते सांकेतिक खुणांनी आपण मार्किंग करून ठेवतो, म्हणून त्यांना अक्षर असं म्हटलेलं आहे. आता अक्षराला पूर्ण उच्चाराचा वर्ण क, पूर्ण उच्चार जरासं बघा. क अधिक अ बरोबर क. क अक्षर, क व्यंजन हे स्वर. ज्या वेळेला व्यंजनामध्ये स्वर मिसळला की अक्षर तयार होतं. ज्या ज्या व्यंजनामध्ये स्वर मिसळला, आता व्यंजन ही नंतर अभ्यास करणार आहोत, स्वरांचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. मात्र आता आपल्याला अक्षरांचा परिचय करून घेत असताना अक्षर ही पूर्ण उच्चाराचा वर्ण आहे. ध्वनीला चिन्ह दिल्याने त्याला अक्षर म्हणतात. ध्वनी आपल्या तोंडातून बाहेर पडला, तोंडातून बाहेर पडणाऱ्या त्या चिन्ह दिलं, त्या ध्वनीला चिन्ह दिलं की त्याला अक्षर म्हणतात. ध्वनी सांकेतिक चिन्ह खुणांनी लिहून ठेवले जातात. ध्वनी सांकेतिक खुणांनी, सांकेतिक चिन्हांनी. आता आपण क लिहिलं, हे सांकेतिक खुणच आहे हो, सांकेतिक चिन्हच आहे, आणि म्हणूनच ध्वनी सांकेतिक चिन्ह किंवा खुणांनी लिहून ठेवले जातात. ध्वनी चिन्हे आपल्या अक्षरे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून त्यांना ध्वनी चिन्हे म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. आता खुणा जरासं इकडे लक्ष द्या.
खून हा शब्द लिहित असताना न नळातलं जर लिहिलात तर त्याचा अर्थ ठार मारणे, बाण न लिहिलात त्याचा अर्थ मार्क करणे, चिन्ह करणे. लक्षात ठेवा, आपण उच्चार सेम आहे, सारखा आहे, पण लिहिताना चूक होता कामा नये. इथं मात्र बाण न पाहिजेत, आपण न नळातलं लिहायचं नाही. चला, ज्या वर्णात स्वर मिसळलेला असतो त्याला अक्षर म्हणतात. आता मगाशी तुम्हाला काय बघा, ज्या वर्णात स्वर मिसळलेला असतो त्याला अक्षर म्हणतात. याला आपण काय म्हटलं, अक्षर. याला काय म्हटलं, स्वर. याला काय म्हटलं, व्यंजन. म्हणजे ज्या वर्णामध्ये हे सगळे वर्ण आहेत आणि म्हणूनच त्याला अक्षर म्हणतात. एक किंवा अनेक ध्वनी मिळून अक्षर तयार होतं. क चा ध्वनी, अ चा ध्वनी मिळून अक्षर तयार झालं. इथं अक्षर तयार झालं. व्यंजन अधिक स्वर, स्वरादी अधिक स्वर, अक्षर कशी तयार होतात हे तुमच्या लक्षात आलं आहे. आता ध्वनी पाहिले. ध्वनीला, मूलध्वनीला वर्ण म्हणतात. वर्णामध्ये स्वर मिसळला, अक्षर तयार झालं. आता अक्षरातून अर्थपूर्ण शब्द कसा तयार होतो. आता शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द म्हणतात. आता आपण म्हणलं की गोपाळ. आता मी पागोळ अर्थ होईल का हो, नाही. हे तिन्ही शब्द अक्षर लिहिलेले आहेत, स्वतंत्र सुट्टी लिहिलेले आहेत. ज्या वेळेला अर्थपूर्ण, आता अक्षरांचा समूह ठराविक क्रम हा 1 2 3 1 2 3 ठराविक क्रम आलेल्या अक्षरांचा जो समूह तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, शब्द तयार म्हणतो. आता पद, शब्दाला पद म्हणतात. एक वाक्य आहे, मी अभ्यास करतो. मी अभ्यास करतो या वाक्यामध्ये 3 शब्द आहेत, पण 3 शब्द जे आहेत ना, वाक्यातल्या शब्दांना पद असा शब्द प्रयोग आला. आता काही वेळेला पुढे सुद्धा येणार आहे, प्रकृती आणि विकृती. प्रकृती म्हणजे जो शब्द जसाच्या तसा असतो वाक्यामध्ये त्याला प्रकृती म्हणतात. प्रत्यय लागून जर शब्दाच्या रूपात बदल झाला त्याला विकृती म्हणतात. नंतर येणारच आहे तो. आता मी काय म्हटलं, शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात. आता वाक्य, आता ठराविक क्रमाने, आता वाक्य कधी तयार होतं, अशी शब्द अर्थपूर्ण शब्दांचा समूह ज्या वेळेला एकत्र येतो त्याला आपण काय म्हणतो, वाक्य. आता प्रत्येक वाक्य हे विधान असतं, प्रत्येक वाक्य हे विधान असते. आता प्रत्येक वाक्य विधान आहे, नेहमी खरे बोलावे हे एक विधान झालं. प्रत्येक वाक्य विधान असतं, म्हणजेच ठराविक क्रमाने अर्थपूर्ण शब्द एकत्र आले तर वाक्य तयार होतं. आणि मग बघा काय काय झालं, ध्वनीला वर्ण म्हणतात. वर्णातून त्याला सांकेतिक चिन्ह दिली, अक्षर तयार झालं. अक्षर आल्यानंतर, एकत्र आल्यानंतर शब्द तयार झाला. शब्दातून वाक्य तयार झालं आणि वाक्यातून उतारा तयार होतो. आता जरासं खरी वर्णमालेकडं वाटचाल सुरू झाली. आतापर्यंत तुम्ही काय केला, ध्वनी आले, मग वर्ण आले, मूल ध्वनी आले, सांकेतिक खुणा आल्या, अक्षर आले, शब्द आला, वाक्य आलं, परिच्छेद आला. आता आपल्याला पारंपरिक वर्णमाला. आता बरीचशी मुलं काय उच्चार करतात, पारंपरिक.
रूढी, परंपरा, पारंपरिक, चूक शब्द, पारंपरिक उच्चार होतोय पारंपरिक, लिहिताना पारंपरिक लिहायचं आहे. पारंपरिक, पारंपरिक वर्णमाला 48 वर्णांची होती आणि आता आधुनिक वर्णमाला 52 अक्षरांचे झालेले आहे. आता तुम्ही म्हणाल हे 4 काय वाढलेलं आहे? आता 4 काय वाढलंय ते आता आपल्याला शिकायचं आहे. लक्षात ठेवा, पारंपरिक वर्णमाला 48 वर्णांची होते, आधुनिक वर्णमाला ही 52 अक्षरांची होते. आता कशी वर्णमाला बदलत गेली ते बघायचं आहे. प्राध्यापक अरविंद मंगरुळकर, 6 नोव्हेंबर 2009, तारीख विसरायचं नाही. प्राध्यापक अरविंद मंगरुळकर 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयानुसार ही 2 स्वर त्यांनी आपल्या मराठी स्वर मालिकेमध्ये समाविष्ट केले. आता तुम्ही म्हणाल या मंगरुळकरांना हे 2 स्वर समाविष्ट करण्यापासूनची का गरज निर्माण झाली? तर त्याचं कारण इथं आहे बघा, की ज्या वेळेला इंग्रजी स्वर, कारण इंग्रजी भाषेचा प्रभाव आपल्यावरती होता. ज्या वेळेला भारतावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं आणि 150 वर्ष राज्य केल्यानंतर इंग्रजी भाषेतील बरेचसे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आले, त्याला आपण शब्द सिद्धी म्हणतो. आता बॅट, बॉल, ऑफिस, बॅग, ऑगस्ट आणि ऑक्टोबर, तुम्ही जरासा विचार करा, प्रत्येकावर अर्धचंद्र आहे. मग ज्या वेळेला बॅग ह्या स्वरांची गरज निर्माण झाली आणि मग प्राध्यापक अरविंद मंगरुळकरांनी शासनाला सांगितलं काय, की आणि आ याचा स्वरामध्ये समावेश व्हायला पाहिजे. आता बॉल असं म्हणताना बॉल, ब अधिक अ, ब अधिक ॲ, बॅट, मग समावेश करावा असं गरज निर्माण झाले आणि मग त्यामुळं स्वर पूर्वी 12 होते, आता 2 वाढले 14 झाले. याच्यामुळं 2 14 झाले. अजून 2 आपल्याला वर्णमालेतला 52 आहे, वर्णांची वर्णमाला आहे. आता जरासं बघा, आता महादेव पांडुरंग सबनीस यांनी नोव्हेंबर 2022 या शासन निर्णयानुसार क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजन म्हणून समावेश केला गेला. आता महादेव पांडुरंग सबनीसांनी क्ष आणि ज्ञ विशेष संयुक्त व्यंजन याचा समावेश करण्यात आला. म्हणजे आता पूर्वी व्यंजन 34 होते, की ही 2 ऍड झाले, 36 झाले. आता स्वरादी 2 आहेत, अम आणि आहा, हे मात्र व्याकरण परंपरेनुसार मराठीत आले. आता संस्कृत व्याकरण परंपरेनुसार मराठीत आले. आता ज्या वेळेला तुम्हाला 2 प्रश्न असे विचारले जातात की ॲ आणि आ हे मराठीमध्ये कुणी समाविष्ट केले, तर लक्षात ठेवा प्राध्यापक अरविंद मंगरुळकर. आणि क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजन असं का म्हटलं, ते कुणी आणलं, तर ते आणलं महादेव पांडुरंग सबनीसांनी आणलं. आता ॲ आणि आ यांना दुसरा शब्द आहे इंग्रजी स्वर, यांना आदत्त स्वर, आदत्त म्हणजे स्वीकारलेले, मी शब्द तुम्हाला तुमच्यासाठी खास दिलेला आहे. ॲ आणि आ यांना इंग्रजी स्वर म्हणतात, ॲ आणि आ यांना आदत्त स्वर म्हणतात, या आ आणि आ याला नवे स्वर म्हणतात. म्हणजे एकाच शब्दाला 3 पर्याय दिलेत आणि असे प्रश्न स्पर्धा परीक्षेला निश्चित विचारलेले आहेत. तुमच्या आता लक्षात आलं असेल की 14 आणि 36 कसं झालं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता तुम्ही याची बेरीज जर केला 6 4 10 0, चला 1 3 4 1 5, आता तुम्ही म्हणाल 50 झाले. 2 आणि कुठले, तर हे 2. आधुनिक वर्णमाला किती झाले, 52. लक्षात राहील, विसरायचं नाही. तुमच्या समोर वर्णमाला आणलेली आहे. आता ही वर्णमालेचा अभ्यास करताना प्रामुख्याने काय दिसतं बघा, मगाशी पूर्वीचे 12, 2 14, आता हे 14 कसे झाले बघा,
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 झाले. जादाचे कुठले वाढवले? ॲ. आता ए ऐ ओ अ हे दोन वाढवले 14 झाले. म्हणजे हे क्लिअर. आता स्वरादी दोन आहेतच. मराठी म्हणजे संस्कृत परंपरेनुसार अम आणि आहा हे दोन स्वरादी आलेले आहेत. याचा विषय निकालात निघाला. आता इथं 34 ही पूर्वीची होती. आता कधीही पाठांतर करताना क च ट त प य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ असं पाठ करतो. पण याची विभागणी आता सांगणार आहे तुम्हाला. पाठांतर करताना काय करायचं सांगतो. आता 5 5 5 5 5 4 3 1 1 2 5 10 15 20 25 29 32 33 34 35 36 हे 34 आणि 2 36 34 पर्यंत आणि हे 2 36 एकूण किती झाले? 52. आता हे 34 अधिक 2 36. ज्या वेळेला पाठांतर करताना सुद्धा एक लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये लक्षात ठेवत असताना मी काही इथं याचं बायफर्केशन केलेलं आहे. ही जी 25 आहेत त्यांना स्पर्श व्यंजन असा शब्द प्रयोग केलेला आहे. आता त्याच्याच बरोबर क ख ग क ख ग घ य च छ ज झ य याचा पण य याचा पण य उच्चार. हे बाण हे नळातलं न हे म. आता इथं य र ल व अर्धस्वर आहेत. श स स उष्मे आहेत. महाप्राण ह आहे. स्वतंत्र वर्ण ल आहे आणि विशेष संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ आहे. आता ही वर्णमाला तुमच्या कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पाठांतरच करून ठेवायचं. आणि त्या पाठांतर करत असताना ही जी मालिका आहे कचट रतप असं पाठांतर करायचं. म्हणजे कचट रतप क ख ग घ य च च छ ज झ य ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श स स ह ळ क्ष ज्ञ. आता ही वर्णमाला एकूण आता 52. पारंपरिक वर्णमाला ही 48 होती. आता काय झाली? ती 52 झाली. म्हणजे या दोन सिक्वेन्स विसरायचं नाही. आता काही गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. एक सामान्य ज्ञान आपल्याला याच्यावरचं बऱ्याच जणांना माहिती नाही. वर्णमाला आपण अभ्यासतोय पण त्याच्यावरचं नेमकं काय कारण आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. आता ट ठ ड ढ न ट ची मालिका आहे आणि ल आणि ल आणि ळ द्रविडी भाषेतून मराठीत आले. आता जसं अम आणि हा संस्कृत भाषेतून मराठीच्या परंपरेने आले तसं द्रविडी भाषेतून मराठीत काय आलं? ट ठ ड न ल ळ. आता ऋषी मधलं रू लू य हे वर्ण संस्कृत मध्ये वापरतात. हा वर्ण तत्सम शब्दात वापरतो. तत्सम म्हणजे काय? संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये येताना जे शब्द जसेच्या तसे आले त्यांना तत्सम शब्द म्हणतात. आता ऋतू, मृदू, कृपा, कृमी, वाङ्मय, नय तत्पुरुष. आता काही शब्द असे आहेत की ज्याचा आपण ठराविक ठिकाणीच उपयोग होतो, इतर वेळेला उपयोग होत नाही. कारण लू लुरू य मराठीतून लुप्त होत आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अजिबात. आता पूर्वी कसं प्रत्येक शब्द वापरला जायचा, प्रत्येक अक्षर वापरला जायचं, पण काहींचा वापर जर होत नसेल तर ते काय होतं? कालांतरानं लोप पावतात, नाश पावतात, नष्ट होतात. आता या आणि मात्र शब्दांच्या प्रारंभिक कधीच आलेले नाहीत. आता मराठी शाळेमध्ये ज्या वेळेला 12 शिकवली जाते त्यावेळेला ळ शिकवत असताना बाळ
ल असं विचार सांगितलं जातं. म्हणजे पहिल्यांदा बा अक्षर येतं, मळ येतं, मग बाळ मळचा उच्चार होतो. मग याचा या कुठलंही शब्दाच्या प्रारंभी कधीच आलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आता हा मात्र प्रश्न वारंवार विचारलेला आहे. ळ हा वर्ण द्रविड भाषेतून मराठीत आला. याला स्वतंत्र वर्ण म्हटलेला आहे. कारण तुम्हाला प्रश्न विचारला जातो की स्वतंत्र वर्ण कोणता, तर ळ मात्र विसरायचं नाही, स्वतंत्र वर्ण आहे. ळ विसरायचं नाही, कारण मराठीतला वर्णमालेतला स्वतंत्र वर्ण कोणता असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्यावेळेला स्वतंत्र वर्ण कोणता? ळ. आता ळ कुठून आलं? द्रविड भाषेतून आलं. मात्र ळ संस्कृत भाषेत नाही. आता ज्या वेळेला संस्कृत भाषेत नसल्यामुळं आपल्याकडं 34 वर्ण आहेत. मराठीत 34 वर्ण, विशेष संयुक्त व्यंजन धरलं तर 2 ज्यादा 36 झालं. संस्कृतमध्ये 34 मराठीत आहेत, ळ नसल्यामुळं 33 व्यंजन आहेत. एवढं लक्षात ठेवा. आता सगळ्यात एक महत्वाचा भाग आपण काय करतोय, अजूनही प्रत्येक अक्षरानं अक्षर शुद्ध लेखनाकडे लक्ष आपण दिलेलं नाही. का दिलेलं नाही त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आता काय लिहायचं आहे की श लिहिताना आपण डायरेक्ट श लिहितो. असं श तसं लिहायचं नाही. श कसं लिहायचं आहे? श असं लिहायचं आणि त्याला देठ काढायचा, देठ असं श काढायचं. हे असं श आलं लक्षात तुमच्या? आता म्हणून याला म्हणतात देठयुक्त श. आता ल हा ल असं काढायचा नाही आहे, पाकळीयुक्त ल काढायचा आहे. पाकळीयुक्त म्हणजे काय? असं ल, पाकळी जशी फुलाची पाकळी तसं ल. पूर्वी ल असं काढत होतं, नंतर ल असं काढायला सुरुवात झाली. आता हे कसं आलेलं ल असं काढायला शिकवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्या मराठी शाळेमध्ये आम्हाला या पद्धतीनं शिकवलंय, आम्हाला आता सवय झाल्या, आता असं काढायचं कसं? आता नाही, आता तुम्ही असं काढायला शिकायचं. जरी शिकवलं असलं त्यावेळेला नियम होता म्हणून तो शिकला, आता नियम बदलला म्हणून नव्या प्रमाण बदल आपण सुद्धा स्वीकारायला सुरुवात करायची आहे. म्हणजे ल अशा पद्धतीनं आपण काढायला शिकायचं आहे. आता ज्या वेळेला एवढ्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेतल्यानंतर लक्षात आलं असेल की ही गोष्ट प्रामुख्यानं पाहायला मिळते की वर्णमालेचा अभ्यास करत असताना कसं झालं त्याचे एक थोडक्यात आता आढावा मी घेणार आहे. आणि थोडक्यात आढावा घेत असताना की वर्णमालेची सुरुवात म्हणजे वर्ण कसा असतो, मग ध्वनी, ध्वनीना मूलध्वनी, मूलध्वनीतून ध्वनी नष्ट होऊ नयेत म्हणून सांकेतिक खुणा, मग अक्षर आलं, अक्षरातून ठराविक क्रमाने अक्षर आले, मग त्याचा शब्द तयार झाला, शब्दातून वाक्य तयार झालं, आणि वाक्यातून काय तयार झालं? मग एक उतारा परिच्छेद तयार झाला. मग त्याच्यानंतर पारंपरिक वर्णमाला 48 ची होते, नंतर ती 52 ची झाले. 48 मध्ये 2 ऍड काय झाले? ॲ आणि अ. कुणी आणले? अरविंद मंगळूरकरांनी आणले. कधी आणले? 2009 ला आणले. त्याच्यानंतर श आणि ज्ञ हे कुणी आणले? तर महादेव पांडुरंग समनीसांनी आणले, 2022 साली आणले. आता आपल्याला एकूण 34 ऐवजी 36 व्यंजन झाले आणि 14 हे स्वर झाले, 2 स्वरादी झाले, आणि अशामुळे 52 आधुनिक वर्णमाला तयार झाली. आता आपल्याला पाहत असताना की ॲ आणि आ यांना नवे स्वर म्हणतात, आदत्त स्वर म्हणतात आणि इंग्रजी स्वर असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच आपल्याला 3 नावं त्यांना अभिप्रेत आहेत. ळ हा द्रविड भाषेतून आला, संस्कृतमध्ये नाही, मात्र तो स्वतंत्र वर्ण म्हणून ओळखला जातो. आता ज्या वेळेला ट ची मालिका आणि ल आणि ल हे द्रविड भाषेतून मराठीमध्ये आले, आणि हा संस्कृत परंपरेनुसार मराठीमध्ये स्वरादी आले. आता
इथपर्यंतचा आपल्याला श आणि ल या दोन अक्षरांचा आपण अभ्यास केला. एकंदरीत या वर्णमालेची सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहिती झाली. आता पुढचा टप्पा आपला जाणार आहे तो म्हणजे कुठला, स्वर, व्यंजन, स्वरादी, त्याचे पोट प्रकार कसे आहेत हे आपण नंतर पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबणार आहोत. सर्वांच्यासाठी धन्यवाद.